श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. उद्या आहे 29 जून, वार आहे सोमवार आणि उद्या आली आहे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी. दरवर्षी ही ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा तिथी वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जात असते. वटपौर्णिमा हा सण सुवासिनी महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा सण आहे. या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. आपल्या पतीला चांगल्या आरोग्याची प्राप्ती व्हावी, आपल्या पतीची प्रगती व्हावी, त्यासोबतच आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं किंवा अखंड सौभाग्य आपल्याला मिळावं अशी प्रार्थना करत असते. अगदी मनोभावे श्रद्धेनं वडाची पूजा करते. या दिवशी उपवास करते. याच दिवशी सावित्रीनं यमदेवांकडून सत्यवानाचे म्हणजेच आपल्या पतीचे प्राण परत आणले होते आणि तेव्हापासूनच ही पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी करतात. हा सण पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा वाढवतो. या दिवशी चंद्र हा 16 कलांनी परिपूर्ण असतो. या दिवशी साक्षात माता लक्ष्मी या पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात. हा दिवस भगवान श्री हरी विष्णू त्यासोबतच माता लक्ष्मीला समर्पित केला जात असतो आणि धार्मिक दृष्टीनं हा दिवस खूप महत्त्वाचा असल्यानं या दिवशी या व्रतासोबतच वडाची पूजा करण्यासोबतच काही प्रभावशाली म्हणजेच अत्यंत प्रभावी उपायसुद्धा सेवासुद्धा या दिवशी केल्या जात असतात. आणि म्हणूनच उद्या सोमवारी वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कोणतीही सेवा नाही केली तरीही चालेल, पण सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवा फक्त ही एक वस्तू. एका रात्रीमध्ये आयुष्य बदलून जाईल. जन्मोजन्मीची दरिद्रता नष्ट होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. घराची प्रगती होईल. घरामध्ये पैसाच पैसा यायला सुरुवात होईल. घराची प्रगती होऊन घरातील अलक्ष्मी ही कायमची निघून जाईल. घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय किंवा सेवा आपण कधी करायची आहे, कोणत्या वेळेमध्ये करायची आहे, कोणती वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. अगदी शेवटपर्यंत नीट व्यवस्थित हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला याची संपूर्ण माहिती जी आहे तर ती मिळून जाईल. चला तर मग अशा नवीन सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा जो दिवस आहे तर तो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जात असतो. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येत असते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील खूप वेगवेगळं असतं. आणि वटपौर्णिमेचा हा जो दिवस आहे तर तो सुवासिनी महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. आपल्या घरामध्ये वैभव यावं, ऐश्वर्य यावं, लक्ष्मी यावी, आपल्या घरातून अलक्ष्मी निघून जावी, यासाठी आपण बरेच उपायतापाय किंवा माता लक्ष्मीची सेवा करत असतो. आपल्या घरामध्ये खूप दरिद्रता आहे. आपण कितीही काबाड कष्ट केले, मेहनत केली तरी देखील त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही. त्या कष्टाचं चीज होत नाही. म्हणजे आपण केलेली जी मेहनत आहे तर त्या मेहनतीचं योग्य फळ आपल्या हाती पडत नाही किंवा आपल्या हातातून लक्ष्मी ही सारखी निघून जात असेल, आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती टिकून राहत नसेल, तर अशा वेळी या खास तिथींना काही सेवा केल्या किंवा उपाय केले तर त्याचं 100% फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. आणि वटपौर्णिमा हा जो दिवस आहे तर तो फक्त वर्षातून एकदाच येत असतो आणि म्हणूनच या दिवशी अशी माता लक्ष्मीची जर आपण सेवा केली तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल. आपल्याला कष्ट आणि मेहनत तर ही करायचीच आहे, पण काही उपाय केले आपण श्रद्धेनं मनोभावे तर त्याचं फळ देखील हे आपल्याला मिळत असतं. आपल्या जीवनामध्ये एक प्रकारचा सकारात्मक बदल जो आहे तर तो घडायला सुरुवात होत असते. आपल्या घरामधील नकारात्मकता ही निघून जात असते आणि म्हणूनच हा जो एक उपाय आहे तर तो उद्या आपल्याला सकाळीच करायचा आहे. दुपारी 12 वाजण्या अगोदर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्वच्छ स्नान करून घेतल्यानंतर आपल्याला नित्य देवपूजा करून घ्यायची आहे.
देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती ही जी आहे तर ती लावून घ्यायची आहे. आता प्रत्येक पौर्णिमेला बघा बरेच जण सत्यनारायण पूजा जी आहे तर ती करत असतात. पण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला जर आपण सत्यनारायणाची पूजा आपल्या घरामध्ये मांडली किंवा केली, त्याची कथा वाचली तर आपल्या घरातील सर्व नकारात्मकता निघून जात असते. भगवान श्री हरी विष्णू आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि त्याचे कितीतरी अधिक पटींनी फळ आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून ज्यांना पण इतर कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण करणं जमत नाही, तर अशा व्यक्तींनी आपल्या घरामध्ये या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी का होईना एक तरी सत्यनारायण वर्षातून एकदा आपल्या घरामध्ये नक्कीच करावा. आता आपल्याला काय करायचं आहे, उंबरठ्याच्या बाहेर एक लोटा पाणी जे आहे तर ते शिंपडून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी किंचित चिमूटभर हळद घालायची आहे आणि हे पाणी उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे. उंबरठ्यावरती शिंपडून घ्यायचं आहे. उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आता एका वाटीमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे हळद, गंगाजल आणि गोमूत्र मिक्स करायचं आहे आणि हळदीचं लेपन आपल्याला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती करायचं आहे. मुख्य दरवाजा हा देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे, स्वच्छ कापडानं पुसून घ्यायचा आहे. आता उंबरठा पुसून घेतला नंतरच आपल्याला हे हळदीचं लेपन करायचं आहे. आता हळदीचं लेपन केल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे, जी डावी बाजू असणार आहे आणि उजवी बाजू असणार आहे त्यावरती आपल्याला कुंकानं 2 स्वस्तिक काढून घ्यायचे आहेत. 2 उभ्या लाईन ज्या बाजूच्या असतात तर त्यासुद्धा त्या स्वस्तिकच्या मर्यादा मानल्या जातात तर त्यासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. काढून घेतल्यानंतरनं त्याच्यावरती आपल्याला थोडेसे किंचित तांदूळ ठेवायचे आहेत दोन्ही स्वस्तिकावरती आणि त्यावरती आपल्याला एक सुपारी उजव्या बाजूला आणि एक सुपारी डाव्या बाजूला अशा 2 सुपाऱ्या आपल्याला त्या तांदळावरती ठेवून घ्यायच्या आहेत. त्यानंतरनं आपल्याला मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे तर त्यावरती अष्टलक्ष्मीचं चिन्ह काढायचं आहे. म्हणजेच अष्टलक्ष्मीचं प्रतीक जे मानलं जातं तर ते आपल्या घरामध्ये काढणं अतिशय शुभ मानलं जातं. म्हणून अष्टलक्ष्मीचं जे चिन्ह आहे तर ती आपल्याला काढून घ्यायची आहेत. तर त्यामध्ये आपल्याला 8 कुंकाची बोटं, जो कुंकाचा गंध आहे तर तो तयार करून गंगाजल मिक्स करून गंध तयार करायचा आहे आणि त्यानं आपल्याला हे स्वस्तिक देखील काढायचं आहे आणि अष्टलक्ष्मीचं चिन्हसुद्धा काढायचं आहे. त्यामध्ये पहिलं बोट ओढताना आपल्याला अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. पहिलं बोट ओढताना अधिलक्ष्मी, दुसरं बोट ओढताना धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, विजयलक्ष्मी या अष्टलक्ष्मीचं स्मरण करून आपल्याला ही 8 बोटं आपल्याला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती ओढून घ्यायची आहेत. आता प्रत्येक गुरुवारच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी तर आपण आवर्जून मुख्य दरवाजावरती मुख्य उंबरठ्यावरती हळदीचं लेपन तर करतोच, पण उद्याच्या दिवशीसुद्धा न चुकता आपल्याला ही जी सेवा आहे तर ती अगोदर करून घ्यायची आहे. आता मुख्य दरवाजा जो आहे तर तो आपण स्वच्छ पुसून घेतलेला आहे. तर त्यावरती देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. 2 उभ्या लाईन द्यायच्या आहेत आणि त्याखाली ओम वैष्णवे नमः हा मंत्र जो आहे तर तो त्या गंधानं लिहायचा आहे. यानंतरनं या स्वस्तिकाची पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत. धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतरनं आपण ज्या सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत तर त्या सुपाऱ्याचं देखील आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. हळदी कुंकू अक्षता ज्या आहेत याने एक फूल वाहून घ्यायचं आहे. अष्टलक्ष्मीचं सुद्धा पूजन करून घ्यायचं आहे. धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, एका वाटीमध्ये चणा डाळ घ्यायची आहे आणि त्या चणा डाळीवरती आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. आणि हा दिवा तुम्ही उंबरठ्याच्या डाव्या बाजूला ठेवा किंवा उजव्या बाजूला ठेवा. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो दिवा आहे तर तो मुख्य दरवाजावरती प्रज्वलित करायचा आहे आणि नंतरनं आपल्याला हे सर्व सेवा करून या अष्टलक्ष्मीचं पूजन करायचं आहे. स्वस्तिकाचं पूजन करायचं आहे आणि दिव्याला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा आणि एक लाल रंगाचं फूल आवर्जून अर्पण करायचं आहे. अशी काही जी सेवा आहे तर ती पौर्णिमेच्या तिथीला करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे. आपल्या घराचा मुख्य उंबरठा किंवा मुख्य दरवाजा जो असतो तर तो आपल्या घराचा सर्वस्व मानला जातो. तिथूनच आपल्या घरामध्ये अलक्ष्मी, लक्ष्मी ही प्रवेश करत असते. आणि ज्यावेळी आपण हे हळदीचं लेपन करतो, अष्टलक्ष्मीचं चिन्ह, स्वस्तिक जे मांगल्याचं प्रतीक आहे
तर ते उंबरठ्यावरती काढतो त्यावेळी आपल्या घरामध्ये नकारात्मकताही प्रवेश करत नाही. आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय राहतात आणि अशा वेळी आपण केलेले कोणतं पण काम असेल, सेवा असेल, प्रार्थना असेल तर त्याचं 100% फळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. त्यानंतरनं दोन्ही हात जोडून आपल्याला माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे की तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन व्हावं. अस्थिर असलेली लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आलेली लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम स्थिर राहावी. तुमच्या घरामध्ये पैसा, धनधान्य, वैभव, संपत्तीची कमी पडू नये अशी माता लक्ष्मीला दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे. त्यासोबतच तुळशीजवळ सुद्धा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशीला 1 तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे. विधिवत तुळशीची पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि तुळशीला 7 प्रदक्षिणा आपल्याला आवर्जून घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला सातत्यानं जप हा आवर्जून करायचा आहे. तर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही जी सेवा आहे तर ती जास्तीत जास्त लोकांना करता येईल आणि त्याचं फळ हे त्यांना नक्कीच प्राप्त होईल.